आज 22 सप्टेंबर आहे 2025। आता नवरात्री उत्सव सुरू झालेला आहे। आज घटस्थापना पण आहे आणि आज सोमवारची घटस्थापना आलेली आहे आणि आजचा रंग आलेला आहे पांढरा। आणि सर्वांनी ह्याची तर पूर्वतयारी सर्व महिलांनी वगैरे केलेलीच असेल, पण आज मी सुद्धा माझी नवरात्री उत्सवाची तयारी, घरातली साफसफाई करून बघा, खूप छान असे देव वगैरे स्वच्छ करून घेऊन आता मी देवांना आंघोळ घालून घेत आहे। असे दह्यानी दुधानी पंचामृत बनवून असं मी आंघोळ घालून घेत आहे देवांना। आता देव धुवून घेणार आहे मी ह्या पंचामृताने वगैरे। ह्यांनी देव धुवून घेतले, दूध वगैरे वाहून घ्यायचं देवावरती। देव स्वच्छ घासलेलेच होते, चांगले पितांबरीने देव घासून ठेवले होते, पण रात्री ग्रहण होतं त्यामुळे अजून सकाळी थोडं साफसफाई करावीच लागली। त्यामुळे ही साफसफाई उरकून आता मी देवपूजा करून घेत आहे। 11 साडे 11पर्यंत घटस्थापना आपली घरगुती उरकलीच पाहिजे। आज सर्वांचेच पहिल्या दिवशी आमचे उपास आहेत, मग त्यामुळे जरा देवपूजा माझी शिस्तीत चाललेली आहे। त्यामुळे रोज कोणाच्या नाश्त्याचा चहाची काही गोंधळ नाही आहे आज। आता देवपूजा सर्व उरकून घेते मी, सर्व एक एक देव स्वच्छ करून घेतले, देव साफ करून घेतली आणि घटस्थापना देव मंदिराच्या शेजारीच मी करणार आहे, इथं पाठ ठेवून मी। आणि आता देवपूजा तिथं देवाच्या शेजारीच घट छान वाटतं म्हटलं, मग स्वास्तिक काढून घेतलं, फूल ठेवून अक्षता वाहून आणि दिवा लावून घेतला मी तिथं। आता इथंच याच्यावरती ह्या स्वास्तिकवरती एक पाट ठेवून घेते मी। आता ह्या पाटावरती मी पंत्रवाळी वगैरे आणलेली आहे। आता पंत्रवाळी आणि पाऊस खूप होता त्यामुळं माती मी विकतच आणली यावेळेस, गावावरून माती आणायला काही जमलं नाही, गावी पण खूपच पाऊस आहे यावर्षी। मग त्यामुळं म्हणलं आता हे आपले आहे इथं दुकानात मिळतं त्या मातीचाच आपण घट घालूया यावर्षी। आता मी कलश तयार करून घेतला अगोदर, त्याला लाल धागा वगैरे बांधून हळदी कुंकू वाहून त्यात सुपारी व 1 रुपयाचं नाणं, अक्षता, फूल टाकून त्या आंब्याचंच ठेवते मी, कारण ते नागवेलीचे पानं असे खराब होतात, मग ते राहत नाहीत 9 दिवस चांगले, म्हणून मी आंब्याचंच कलशावरती 5 पानांचं ते फांदी ठेवलेली आहे आणि पानांची माळ मी करून घेतलेली आहे। आणि मी कालच बरीचशी पूर्वतयारी करून ठेवलेली होती, ते फुलं वगैरे आणून ठेवली होती मी, त्यामुळं मला आज इथे वेळेला उपयोगाला आली ती। अशा 1 दिवसात सर्व तयारी करायची म्हटलं थोडा उशीर लागतो, पण आता झालं, माझं घटस्थापना करून झाली खूप छान अशी। आता मी पाणी वगैरे वाहून घेतलेले, आता दिवा पण ठेवते। हा मला 9 दिवस दिवा ठेवायचा आहे अखंड, त्यामुळे मी जरा मोठा दिवा घेतलेला आहे। घटस्थापना करून घटस्थापनेपासून दिवा 9 दिवस ठेवायचा। आता पुढं रांगोळी पण मी काढून घेतली, पुढची रांगोळी म्हणलं रोज बदलता येईल तेवढी, आता दुसरं इतर देवातलं तर काही बदलता येत नाही, त्यामुळे इकडं पण रांगोळी काढून घेतली पोपटीची आणि इकडचा देवाचाही दिवा लावून घेतला, 5 फळं वगैरे ठेवली, कारण घटाच्या शेजारी ठेवायला जागा नाही मला, त्यामुळे मी मंदिरातच ठेवते फळं वगैरे। नमस्कार, मी सविता। नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आमच्याकडेही नवरात्रीची खूप छान तयारी झालेली आहे आणि ह्या मंगलमय वातावरणात आज घटस्थापना आपण करणार आहोत। आणि घटस्थापनेमध्ये एकच संकल्प करायचा आहे की दरवर्षी अशीच घटस्थापना आमच्या हातून होऊ दे आणि देवीला सांगायचं आहे की आपण असंच आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं वातावरण सर्वांना लाभू दे आणि सर्वांच्या घरी खूप छान वातावरणात देवीचं घटस्थापना होऊन नवरात्री उत्सवाला सुरुवात पण झालेली आहे। आपली नवरात्री उत्सव खूप आनंदाचा आणि 9 दिवसाचे 9 रंगाचा हा उत्सव आहे आणि सर्वांच्या घरी मंगलमय वातावरण आहे। आणि चला तर या काळात आपण देवीची छान अशी भक्ती करूया आणि देवीला एकच प्रार्थना करूया की समाजामध्ये खरंच तू एक उत्साहाचं वातावरण जसं दरवर्षी नवरात्रीत घेऊन येतं तसंच ते अखंड वर्षभर प्रत्येकाकडे टिकून राहू दे आणि प्रत्येक काम करण्याची इच्छा शक्ती येऊ दे, नम्रता येऊ दे, प्रामाणिकपणा येऊ दे आणि सर्वांच्या घरी आनंदाचं वातावरण राहू दे आणि बुद्धी देवता, कामदेवता, सर्व देवता यामध्ये विकसित होऊ दे, हे आपण देवीला सांगायचं आहे। करायचं की जशी नवरात्री खूप छान चांगलं मंगलमय वातावरण घेऊन आलेली आहे, तशीच ही नवरात्री सर्वांसाठी, सर्वांच्याच घरी उत्साहाची आणि आनंदाची जावं हीच देवीच्या चरणी प्रार्थना करून मी घटस्थापना करत आहे। आणि घटस्थापना करताना आपल्यामधला द्वेष, मत्सर हा निघून जावा हे पण मी एक संकल्प करणार आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा करा। आणि या संकल्पातून आपल्याला चांगलं, जे चांगलं आहे तेवढंच घेण्याची बुद्धी दे आम्हाला आणि आमचं नेहमी आनंदात वातावरणात राहू दे, एवढी देवीच्या चरणी प्रार्थना करायची। कष्ट काम तर सर्वांना करावंच लागतं, त्याबरोबर आनंद हा घेऊन आपण ते कष्ट काम केलं तर तो आनंद खूप आपला द्विगुणित होतो आणि त्यातून जे कमाई करतो आपल्याला ती आपल्याला सुखाची, समाधानाची आणि आनंदाची होते।
असं ही नवरात्री उत्सवाची माझी सुरुवात झालेली आहे. नवरात्री उत्सव पण तुम्ही कसा सुरू केला ते मला नक्की कमेंट करून सांगा. सर्व या नवरात्री दरवर्षी आपल्याला नवरात्री उत्सव येतो. तो कशासाठी येतो तर आपल्याला एक वर्षभरासाठी ऊर्जा देण्यासाठी. 9 दिवसात उपवास करून आपण जे काही कमवतो यावेळेस, म्हणजे उपवास करून सुद्धा आपण पुण्यच कमवत असतो ना, मग ते कमवण्यासाठी आणि ते वर्षभर आपल्याला पुण्यासाठी ते जास्तीत जास्त पुण्य करण्याचा या 9 दिवसात आपण प्रयत्न करायचा आहे. असेच तुम्हालाही नवरात्री उत्सव आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जावो आणि तुमच्याही संकल्पना पूर्ण हो, ही माझी आज घटस्थापनेच्या देवीच्या चरणी प्रार्थना आहे. चला तर मग आता सुरुवात करूया आरतीला. आता असे मी पोरांना सर्वांना बोलून दुपारीच आता मी आरती करून घेत आहे. आता तसं म्हणता म्हणता तरी 11:30 पावणे 12 होत आल्या आम्हाला. सर्व आवरता वेळ जातो आणि मोठी पूजा असते घटस्थापने दिवशी, जास्त वेळ लागतो आपल्याला. मी तशी लवकरच सुरुवात केली होती, पण आता अशा पद्धतीने माझी पूजा सर्व उरकून आता बघा आता आम्ही आरतीची तयारी करत आहोत. आता आरतीला सर्व मुलांना वगैरे मी बोलवलेलं आहे आणि आता कोणाची पाठ आहे कोणाची पाठ नाही ते चाललंय पोरांचं, की तू हे म्हण मी ते म्हणतो असं चाललेलं आहे. मी घंटी घेतो ह्याच्यासाठी सुद्धा कधी कधी भांडण लागतं पोरांचं. पण आता ते सर्व जाऊन आता म्हणलं कोणीच नको आरतीचं ताट घ्यायला, मीच घेते. आता मीच आरतीचं ताट घेते. ह्यांच्या वाद मिटवण्यापेक्षा म्हटलं मी स्वतःच घेते, तुम्ही फक्त आरती म्हणा आणि घंटी वाजवा. मग ह्यासाठी आता बघा आम्हाला जेवढ्या पाठ आहेत तेवढ्या आम्ही आरती अगोदर घेणार आहोत. जी येणार नाही ती आम्ही ह्याच्यावरती मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती लावणार आहे. जी 3.5 शक्तिपीठाची जी आरती आहे खूप छान आहे ती जरा पाठ नाही आमची सर्वांची, त्यामुळं ती आम्ही बहुतेक आम्ही मोबाईलवर किंवा टी व्हीवरतीच ऐकू, बॉक्सवरती लावून ऐकू असं पोरांचं चाललं. आपण ती पण आरती घ्यायची यावर्षी. आमच्या शेजारी ताई राहत होत्या त्यांच्याकडे ती आरती खूप छान असायची आणि त्यांची तिथं पण ते असे बॉक्सवरती लावायची ना आरती तर खूप छान वाटायचं. मग आता तीच आरती आम्ही आता लावणार आहे आता इथं आमच्याकडे सुद्धा. आता पोरं म्हटली कोणी गायली काय गायली, त्याचं खूप चाललं आहे त्यांचं विश्लेषण. पण आता मी आता हे देवीची आरती गणपतीची आरती सुरुवातीला घेऊन नंतर आमची दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ती आरती मी घेत आहे. ती तर पाठच आहे आमची सर्वांची. त्याच्यानंतर थोडी प्रार्थना घेऊन मंत्र पुष्पांजली घेऊन आम्ही आरती घेणार आहोत. आता ही घटस्थापनेची सुरुवातीची ही पहिली आरती आहे आजची आमची. आता अशीच रोज आपल्याला दिवा अखंड तेवत ठेवणार आहे मी घटस्थापनेजवळ हा 9 दिवसाचा. आणि आता ही कापूर आरती घेत आहे आम्ही. काही जण तुपाचा दिवा लावून सुद्धा घेतात, पण आमच्याकडे भीमसेनी कापूर मी वापरते आणि त्यानंच आरती घेते मी जास्त तर. भीमसेनी कापूरचा असा वास पण असं घरात छान दरवळतो आणि तो छान वाटतो असा कापूर. जास्त धूर होत नाही कापुराचा, त्या काही नाही. तुपाचा दिवा लावला तरी पण चालतो, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही करू शकता, पण मी तो कापूर वापरले. मी सांगते तुम्हाला. पण तुम्हाला पण वापरायचा असेल तर तो सणावारात सर्वांच्याच घरी असतो, पण घरातलं त्यांना म्हणतात जरा अशुद्धता जाते, त्यामुळे शुद्ध घर होतं. त्यामुळे मी बरेच दिवसापासून तो भीमसेनी कापूर वापरते मी. आरतीसाठी तर खूपच बेस्ट आहे. आमचे दुसऱ्या कापराचा धूर होऊन शिंका येतात कधी कधी, ह्यानं येत नाहीत यासाठी, त्यामुळे मी हाच कापूर वापरते. आणि आता असे हे आमच्या 2, 4, 5 आरत्या होत्या, त्यामुळं वेळ लागला आम्हाला आरती करण्यासाठी. आणि आता बाकीची आरती पण एक आरती आम्हाला येत नाही आहे, ती 3.5 शक्तिपीठाची ती आरती ती देवीची मेन आरती आहे. सर्वांची ती पाठवायला थोडा वेळ पण लागतो, थोडी अवघड पण आहे. आणि आपल्या हे रेग्युलर पेपरमध्ये येतात त्या पुस्तकात ती आरती नाही आहे. आता अशा पद्धतीने आमच्या पूर्ण आरत्या वगैरे म्हणून झालेल्या आहेत आणि खूप छान अशी आमची घटस्थापना झालेली आहे. अगदी सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे. फुलंसुद्धा छान मिळाली होती आज मला. शेवंती मिळाली होती, त्यात व्हाईट, पिंक आणि निळसर कलरची. आणि ही घरची माझी जास्वंद तर माहीत आहेत, अशी 5 फळं ठेवून वगैरे मी पूजा छान अशी मांडलेली आहे. आता बघा पुढं स्वस्तिक काढलं मी. आता तेच पाणी तुळशीत घातलं मी, देवाचं आंघोळ केलेलं. तुळशीचे शेजारच्या झाडांना पण घातलं, जास्त तुळशीत बसत नाही. आणि आता तुळशीची पण आम्ही अशी पूजा करून घेतली. छान अशी तुळशीची पूजा झाली आहे आता आमची. तुळशीची पूजा झाल्यानंतर बघा आता आतमध्ये जाऊन आम्ही सर्वांना प्रसाद वाटपाचं पण काम केलेलं. केळीचा प्रसाद ठेवला होता मी आज. पहिल्याच दिवशी आज होतं, त्यामुळं आता पोरं बघा मन लावून अगदी ती आरती पाठ करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता ती 3.5 शक्तिपीठाची आरती पाठ होणं एवढं सोपं नाही आहे. बघा रिवर्स करून ते ऐकून घेत आहेत टी व्हीवरचं बघून. त्याचा गायक कोण आहे, लेखक कोण आहे, सर्व विचारत असतात.
त्यांना नवीन काय सांगितलं की त्यात फार इंटरेस्ट असतो. मग म्हटलं बघा तुम्ही ऐकत बसा, माझी कामं राहिलीत बाबा, मी करून घेते. आता संध्याकाळची खिचडी करायची आहे. बघा आता तोपर्यंत झाली संध्याकाळची खिचडी केली सर्वांना. दिवसभर तर फळावरतीच गेला सर्वांचा. पोरांनाही तेच पाहिजे होतं, खिचडीच खायची होती. उपास एकाच असला तरी सर्वांना खिचडी खावी लागते. पोरांना तर लहान पोरांना खूप आवडते मोठ्यांपेक्षा. मी तर जास्त काही खिचडी खात नाही, मी खाणार नाही. म्हटलं मी संध्याकाळी थोडीशी खाईन, पण दिवसभर तर मी खाणार नाही, कारण खूप मला त्रास होतो खिचडीपासून. तुम्हाला एक तसा होतो का त्रास ह्या अशा साबुदाण्याच्या खिचडीपासून? तेही मला कमेंट करून नक्की सांगा. का आता मी यांचं उद्या अजून उपास आहे, त्यामुळं सर्वांना पोरांना तर खूप आवडते म्हणून मी थोडी जास्तच घातलेली आहे भिजायला. मी एकटी उपासाला खिचडी अजिबात खात नाही. मी एकटी असेल तर मी खिचडी भिजतच घालत नाही आहे मुळात पहिला प्रश्न. अशा प्रकारेच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.